महिलांसाठी सुवर्णसंधी LIC विमा सखी बनून प्रति महिना 50,000 रुपये कमवा। आमचा पत्ता धर्मराज प्लाझा, ऑफिस नंबर 8, PDCC बँक शेजारी, नारायणगाव। धन्यवाद। महाराष्ट्र राज्य आराध्य दैवत शिवछत्रपतींना मानवंदना करून आज संकल्प सभा 11 वर्ष मोदीजींचा काळ, या देशाचे पंतप्रधान आणि त्यांनी केलेलं कार्य, याला 11 वर्ष पूर्ण होत असताना प्रत्येक मंडळामध्ये संपूर्ण देशामध्ये अशा पद्धतीच्या सभांचं आयोजन केलं जात आहे। आणि आज आम्ही शरद भाऊ भुटे यांना सांगितलं, भाऊ दुपारी त्यांच्यासोबतच बैठक होती, बाळाभाऊ भेगडे होते, मी त्यांना म्हटलं की भाऊ तुम्ही आलं पाहिजे, कारण शरद भाऊ एक असं आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे की संपूर्ण महाराष्ट्रात ते, जसं डॉक्टर्स कथे म्हणाले की मला संधी मिळाली तर मी 50 पॉईंट मांडू शकतो, तसं कुठल्याही विषयावर अगदी तळागाळापर्यंत प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी त्यांना बोलवलं जाईल त्या त्या विद्यापीठांमध्ये असतील किंवा आपल्या असणाऱ्या संस्थांमध्ये असतील, जिथे बोलवतील तिथे ते जाऊन त्या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांना, महिलांना, तरुणांना, मुलांना चांगल्या पद्धतीचं व्याख्यान त्या ठिकाणी माहिती पुरवतात। आज त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी 1 मिनिटात या ठिकाणी येण्याचं कबूल केलं। या मंचावर सर्व तालुक्यातल्या असणाऱ्या सरपंच महिलांपासून तर सरपंच पुरुषांपासून, कारण प्रत्येकाचं नाव घेतलं तर आमची भाभी पण या ठिकाणी आगरच्या सरपंच आलेले आहेत। या ठिकाणी गणेश भाऊ तुमचा किंवा अनिल मेहरजी माजी नगर अध्यक्ष यांचा उल्लेख होतो, आमच्या गांधळ्यांचा उल्लेख होतो, मंडल अध्यक्ष रोहित आणि इथे महेंद्रा बसलेला आहे, अशोक शेठ आहेत, सगळेच आहेत, अगदी आमचा अजित पासून, राजू भाऊ पासून तर मावती भाऊ पासून सगळेच सरपंचांमध्ये, नायकोडी पासून या ठिकाणी अभिषेक बर्फे पासून तर आमची शिल्पा बुचके पासून, आमच्या मायाताई डोंगरे, आमच्या माझ्या माहेरच्या सरपंचताई, त्याचबरोबर पप्पू भाऊ ज्याने चांगलं काम आपल्या गावात देखील केलं, या ठिकाणी असणारा खानापूरचा सरपंच भगत भाऊ, या ठिकाणी उपस्थित असलेला आमचं सावरगाव, नावाप्रमाणेच आहे बरं का, सावरगाव जितकं मोठं तितकं सरपंचही तसाच, दीपक भाऊ, आमचा अमोल भाऊ तर लांबच उभा राहिला, येणेरेचा सरपंच, विठ्ठलवाडीचा सरपंच पण पाठीमागेच थांबले, कारण ते बाहेरच्या येणाऱ्या लोकांवर लक्ष देऊन त्यांची कशी व्यवस्था होईल ह्याच्याकडे त्यांचं लक्ष आहे। या ठिकाणी उपस्थित नवनाथजी आमचे चिंचवलीचे सरपंच आणि कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग नोंदवला त्यामध्ये खऱ्या अर्थाने आशिष भैयापासून तर सर्वच म्हणजे सगळी मंडळं, मग नारायणगाव असेल ह्या मतदारसंघातलं, वारुवाडी नारायणगावडी या मतदारसंघातलं, अभि वगैरे सगळे, धंगरवाडी माझा आजोळ आहे, शेळक्यांचे मी नात आहे, सगळ्यांनीच आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी खोडत असेल, हिवरा असेल, अंजरवाडी असेल, सगळीकडनंच प्रत्येकाने ओघ आणत असताना तो ओघ जेव्हा इकडे मीना खोऱ्यात येतो तर तेव्हा निश्चित मला खूप अभिमान वाटतो की हे मीना खोरा शरद भाऊ, माझी सुरुवातच या मतदारसंघातनं झाली 2002ला। प्रचंड प्रेम, प्रचंड लोकांनी विश्वास माझ्यावर दाखवला आणि तो विश्वास आज तागायत अबाधित ठेवण्याचं काम मी एक महिला म्हणून सतत करत असते। मी या मतदारसंघात 3 वेळा पनवती, परंतु तरी सुद्धा या मतदारसंघातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक व्यक्तीने जे काही सांगेल ते करायचंच, अशा पद्धतीने तालुका करत असताना तालुक्यातलं कोणतंही एक वस्ती अशी तुम्हाला मिळणार नाही। 184 गावं आहेत, आण्यापासून नाण्यापर्यंत आपण प्रत्येकाचं काम केलंय, पण मग विकास काम म्हणजेच प्रगती किंवा राजकारण नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन समाजकारणातले असणारे महिलांवर येणारे प्रसंग, मुलींवर, तरुण मुलींचे प्रसंग असतील, घरातली भांडणं असतील, शेतातली भांडणं असतील, गावातलं जर कोणी आलं, मग महसूलचा कार्यालय असेल, या ठिकाणी BDO कार्यालय असेल, कलेक्टर कार्यालय असेल, प्रांत कार्यालय असेल, कुठेही कोणालाही अडचण आली तर आपण त्यापर्यंत जाऊन त्यांना न्याय कसा देता येईल याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतो। या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी पंपाची योजना आली, त्याबद्दल सुद्धा आजच्या सगळ्या शेतकऱ्यांना
आपण सांगितलं पाहिजे. लाईट बिल माफ केलंय. या ठिकाणी लाडकी बहीण योजना एवढ्या सगळ्या या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक लग्नात सांगत असतो, प्रत्येक कार्यक्रमात सांगत असतो, साखरपुड्यात सांगत असतो की ह्या सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो. आम्हाला अभिमान वाटतो. आमच्या शेतकऱ्यांच्या असणाऱ्या PM किसानच्या योजनेमध्ये भाऊ तुम्हाला मी सांगत आलेली आहे, KYC नाही झाली तरी अडचणी निर्माण होतात, पण ते सुद्धा करून घेताना आपण काळजी घेत असतो. पानांचे रस्ते त्यामध्ये सुद्धा आम्ही आघाडीवर आहोत. या ठिकाणी असणाऱ्या शेतकरी शेतीमाल वाहतुकीसाठीच्या योजनेबाबत आत्ताच आपले जे देशाचे मंत्री पहिल्यांदा बघितलं असेल जुन्नर तालुका शिवछत्रपतींचा तालुका, पण कृषी मंत्री केंद्रातून इथे येतात आणि बांधावर लोक त्यांना म्हणतात का आमची केळी कशी गेली, आमचे द्राक्ष कसे गेले, आमचं नुकसान कसं झालं, टोमॅटोच्या बागा कशा गेल्या, तर ते नाही म्हटले नाही. प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेतलं. असा देशाचे पंतप्रधान नुसते ते एकटेच नाही तर सगळी टीम त्यांची आता पाठीमागे त्याच पद्धतीने काम करते. मग नितीनजी गडकरी असेल प्रत्येक गृह खात्यापासून सगळी खाती. आता तर आपल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपल्याला सहकार खातं आलेलं आहे आणि म्हणून सहकार खात्यामध्ये आपले असणारे भाऊ नाही मुरली अण्णा मोहोळ, आपल्याला सहकारचं खातं देशात नव्हतं पण आम्ही पहिले झाले देशाचे सहकार मंत्री, कारण आपली नाळच जोडलेली आहे. आपल्या पतसंस्था आपल्या असणाऱ्या या सगळ्या नाड्या ज्या आहेत शेतकऱ्यांच्या किंवा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या, महिला बचत गटांच्या, याच्यासाठी जे जाळं आहे ते जाळं फक्त महाराष्ट्रात म्हणजे देशाच्या पातळीवर कुठेच त्याची दखल नव्हती, परंतु भाजप सरकारने त्या ठिकाणी अमितजी शाह यांची पहिली नियुक्ती केली आणि ते ह्या देशाचे सहकार मंत्री झाले. आता आपल्याला माहिती आहे की मुरली अण्णा आपल्या हाकेच्या अंतरावर असणारे, पुण्यात गेलो तरी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो किंवा आम्ही जे मंचावर आहोत आम्ही तुम्हाला तिथे नेऊ शकतो, अशी सुलभता आली. या ठिकाणी जसं देशाच्या राष्ट्रपतींबद्दल बोललं गेलं की देशाची राष्ट्रपती जर एक महिला करताना जो विचार या देशाच्या पंतप्रधानांच्या मनात आला असेल ती भावनेचा विचार करा. प्रत्येकाला खातं देत असताना मग भारतीताई पवार आपण नाशिक मधून पाहिलं, त्यांच्यासारख्या एका जिल्हा परिषद सदस्य महिलेला त्यांनी या देशाच्या 2 मंत्रिपदाची संधी दिली एकाच वेळी. आणि अशा पद्धतीने प्रत्येकाची दखल, प्रत्येक व्यक्ती काम कसा करतो आहे याच्याकडे बारकाईने लक्ष देत असताना मी तुम्हाला एकच सांगेन, बाकी सगळ्यांनी योजना सांगितलं, सगळं सांगितलं, शरद भाऊ बोलतील, मला एकच सांगायचं आहे की 70 वर्षात कोणाला मुतोड जवाब देता आला नाही, परंतु मोदीजींनी दाखवून दिलं की ह्या येणाऱ्या 30 वर्षात सुद्धा तुम्ही बघा जेवढे बॉम्बस्फोट, जेवढे हल्ले, जेवढे काही झालं त्याच्यावर रिॲक्शन कोणी आधी घेत नव्हतं, पण आज तशी परिस्थिती नाहीये. आपल्या देशाकडे वर डोळा करून बघण्याची हिंमत कुणाची नाही. जगाच्या पाठीवर आज आपण आर्थिकदृष्ट्या, मगाशी डॉक्टर साहेबांचं जे म्हणणं होतं की आपण करोना काळामध्ये 9 नंबरवर होतो, परंतु आज आपल्याला वाटलं होतं की 7 वर्ष 8 वर्ष लागतील. आपली आर्थिक परिस्थिती, आर्थिक नाडी आपल्या देशाची ही 4थ्या क्रमांकावर आणायचं काम मोदीजींनी केलं. आणि मोदीजी ज्या पद्धतीने आपलं संपूर्ण मंत्रिमंडळ घेऊन देशासाठी काम करते त्याच पद्धतीने त्याच धर्तीवर महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये देवाभाऊ फडणवीस त्यांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना घेऊन, मग एकनाथजी शिंदे असतील, अजितराव पवार असतील, यांना घेऊन या महाराष्ट्र राज्यातल्या जनतेला न्याय द्यायचं काम करतायत, भूमिका करतायत. कारण ज्याचा नेता चांगला, ज्याच्या नेत्याचं कर्तृत्व चांगलं त्याच्याच खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याचं कर्तृत्व तसं असतं आणि म्हणून आपण कार्यकर्ते आहोत. आपण त्यांचं जे बीजवाक्य घेतलंय, आपण त्यांची वाटचाल पाहतोय, तर त्यांची चाललेली वाटचाल आहे देशाला पुढे नेण्याची. आज आर्मी सारख्या ठिकाणी तुम्ही बघा ज्यावेळेस संकट आलं आणि यावेळेची जी घटना घडली त्या पलंगाव मध्ये त्यावेळी संपूर्ण अधिकार सैन्याला देऊन टाकले. आजपर्यंत त्याच्या इतिहासात कधी असं घडलं नव्हतं. म्हणजे एवढा ह्या देशाचा पंतप्रधान विचाराने आणि खऱ्या अर्थाने जनतेसाठी स्वतःला वाहून घेणारे असं आपण त्यांना पाहतोय. मोफत धान्य 5 वर्ष दिलं जात आहे. प्रत्येक योजना तुमच्यापर्यंत पोहोचवताना एक पैशाचा सुद्धा भ्रष्टाचार होऊ नये याची काळजी घेतली जाते, डीबीटी केली जाते.
या ठिकाणी तुमच्या खात्यावर सलग थेट पैसे येत आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांसाठी पाठीमागून चिठ्ठ्या येतात. पण मला शरद भाऊला संधी जास्त द्यायची आहे. FRP कोणामुळे आली? आपण ऊस उत्पादक शेतकरी आहोत आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी FRP आणणारं हे केंद्र सरकार आहे आणि म्हणून आपण कौतुक केलं पाहिजे. त्या दिवशी कृषी मंत्र्यांनी सांगितलं की भाडं आपल्याला परवडत नाही, थेट व्यापारी पैसे जास्त कमवतात. या ठिकाणी व्यापाऱ्याला पैसे मिळण्यापेक्षा माझ्या शेतकऱ्याला पैसे मिळाले पाहिजे, त्याला सलग चांगल्या पद्धतीचा भाव मिळाला पाहिजे. त्याच्या मालाला भाव मिळाला तरच त्याची उंची, त्याच्या कुटुंबाची उंची, त्याची लेकरं बाळ मोठी होणार आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मी एक योजना आणतोय की ज्या वेळेला एकाच वेळी खूप माल निर्माण होईल, प्रत्येक टॅमॅटो लावतोय, मग ऊस तर ऊस जसं आपण इथे कारखान्यावर ऊस करतो त्याच पद्धतीने आपण त्या ठिकाणी द्राक्ष करतोय, केळी करतोय. मग एकच गोष्ट जेव्हा जास्त लोक शेतकरी पिकवतात त्याचा भाव नक्कीच गडगडतो. आज आपण पाहतो आहोत की टॅमॅटोची काय स्थिती आहे. त्यामुळे मग अशा वेळेला सरकारने काळजी घेऊन केंद्र सरकारचे मंत्री सांगतायत, कृषी मंत्री, की त्या शेतकऱ्याचा माल घेण्याची व्यवस्था सरकारने करायची आणि सरकारने त्याला थेट चांगले पैसे मिळवून द्यायचे. ही भूमिका जी त्यांनी त्या दिवशी मांडली त्याचा सुद्धा आपण आदर केला पाहिजे. नाहीतर आजपर्यंत कोणी असा विचार केला नाही. केला का? नाही केला ना. मग आता मला असं वाटतं की एकदा आता शरद भाऊंना मी बोलायची संधी देणार आहे. तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे, मी सदैव तुमच्या सोबत आहे. कारण या ठिकाणी हा जो हॉल आहे तो आमच्या व्यायांचा आहे, ते आर्मीमध्ये आहेत आणि येईपर्यंत शरद भाऊ ते गायन दिवसभर सगळी तयारी कशी होणार याची काळजी घेऊन या ठिकाणी कार्यक्रम, मग ते रोज लग्न जरी आली तरी तो लग्नाला जाईपर्यंत त्या कार्यमालकाची काळजी घेण्याचं काम आमचे या ठिकाणी भोज सर घेतात. आणि भोज सर तुम्ही आज आमच्यासाठी खूप कालपासून कष्ट घेतले, या ठिकाणी आयोजन नियोजनामध्ये पुढे राहिलात. तुम्ही तर म्हणत होतात या खुर्च्यांना सुद्धा आपण कवर घातले पाहिजे, म्हणजे येणाऱ्या प्रत्येकाला बसताना आणि निश्चितपणाने एक चांगला कार्यक्रम वाटावा याच्यासाठी प्रयत्न केले. माझ्या सगळ्या सरपंचांनी, माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, या ठिकाणी माझ्या सगळ्या महिलांनी काळजी घेतली की कसं आपण ताईच्या कार्यक्रमाला जायचंय आणि त्याच्यासाठी संध्याकाळची वेळ, पाऊस सुद्धा आला, परंतु प्रत्येकाने या ठिकाणी संधी ताईसाठी जायचंय म्हणून तुम्ही सगळेजण आलात. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज आपल्या नेत्याला आपल्याला शब्द द्यायचा आहे का जुन्नर तालुक्यामध्ये होऊ घडणाऱ्या निवडणुका ज्याच्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद याच्यामध्ये सर्वाधिक जागा, कारण भाऊ आम्ही 6 महिला निवडून आणलेल्या आहेत एकाच वेळी आणि अशा परिस्थितीमध्ये नगरपालिका 2 वेळा आणली आहे, 2 वेळा पंचायत समिती आणली आहे. फक्त तुम्ही लढ म्हणा, तुम्ही ताकद द्या. आम्ही सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांना मोठं करण्यासाठी जो सरपंच आहे तो आणखी पुढे जाईल. त्याच्या पुढेच पंचायत समिती त्यांनी लढवली, त्यांना आणखी जिल्हा परिषदेची संधी देत आहे आणि या सगळ्या संध्या देताना भारतीय जनता पार्टी नंबर 1 जिल्ह्यात, नंबर 1 राज्यात, नंबर 1 देशात होणार ना. सगळ्यांनी हात वर करा बघू की हो आम्ही सगळेजण भारतीय जनता पार्टी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी. जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय आणि सियावर रामचंद्र की, सियावर रामचंद्र की. या ठिकाणी मला भाऊला संधी जास्त द्यायची आहे त्यामुळे मी ज्यादा वेळ घेणार नाही. माझ्या महिलांना देखील पुन्हा घराकडे जायचंय, शेतातून त्या थेट इथे आल्या आहेत आणि या ठिकाणी मीडियाला सुद्धा निश्चितपणाने वाणी साहेब आपलं देखील कौतुक करतो. या ठिकाणी एक सत्कार खूप आहे, पण आता आम्ही आज एक सत्कार घेतोय भाऊच्या हस्ते, कारण आम्हाला ते सत्कार प्रवेशाचा सत्कार आहे आणि तो आपल्याला घ्यायचा आहे. तो घेऊन भाऊ या ठिकाणी तुम्ही स्वतः या सभागृहाला संबोधित करणार आहात. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज. सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.